श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि त्याचबरोबर उद्या आलेली आहे कालाष्टमी. त्यामुळेच आपल्याला कुत्र्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही दुःख, अडचणी, संकट असतील तर ते सुद्धा दूर होऊन जातील आणि आपल्या घराची खूप सारी प्रगती होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे याबद्दलच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली. तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि ह्या वर्षीचा म्हणजे 2014चा पहिला गुरुवार आणि याच दिवशी आलेली आहे कालाष्टमी. यामुळेच या दिवसाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर पहा, उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारी आपल्याला सर्वांना महालक्ष्मीचे व्रत आहे. त्यामुळे आपण महालक्ष्मीची पूजा अर्चा करणार आहोत. त्याचबरोबर गुरुवार असल्यामुळं आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांची सुद्धा पूजा अर्चा करायची आहे, कारण गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे त्यांची पूजा पण आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आलेली आहे कालाष्टमी. त्यामुळे आपल्याला कालभैरवनाथाची पूजा देखील या दिवशी करायची आहे. आता बघा, गुरुवार आहे. गुरुवारच्या दिवशी आपल्याला बरेच उपाय, बरेच सेवा करायच्या असतात आणि आपल्याला गुरुवारचा उपवास आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला जी गाई आहे तर त्या गाईला चणा डाळ खाऊ घालायची आहे आणि जर तुम्हाला चणा डाळ भिजवून खाऊ घालता आली तर अतिउत्तम. तुम्ही भिजवायची आहे, सकाळीच भिजवायची आहे आणि संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही तिला खाऊ घालायची आहे. त्यामुळे आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद लाभतो आणि जे काही संकट आहेत, अडचणी आहेत त्यासुद्धा आपल्या जीवनातल्या दूर होऊन जातात. तर पहा, भगवान शिवशंकरांचं एक रूप, रुद्र रूप म्हणजे कालभैरवनाथ आणि हे कालभैरवनाथांचं वाहन म्हणजे कुत्रा आहे. तर ह्या कुत्र्याला आपल्याला एक अशी विशेष वस्तू खाऊ घालायची आहे. सनातन धर्मामध्ये देवाधिदेव महादेव यांचेच रूप म्हणजे कालभैरव. तर यांना खूप सारं महत्त्व आहे आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी कालभैरवनाथांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर असे काही उपाय देखील करायचे. प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीला म्हणजे कृष्ण पक्षातील कृष्णाष्टमीला जी काही कालाष्टमी आहे तर ती साजरी केली जाते. त्यामुळे आपल्याला कालभैरवनाथांची पूजा करायची आहे आणि त्यांना जिलेबीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि पहा, या दिवशी कालभैरवनाथांची संध्याकाळी पूजा केली जाते. सकाळीसुद्धा पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळीसुद्धा आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. त्यांच्या तिथे जाऊन आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे. आणि पहा, या कालभैरवनाथांची पूजा अर्चा केल्याने, उपवास केल्याने आपल्याला जर भीतीदायक स्वप्न पडत असतील, आपल्याला खूप भीती वाटत असेल, घाबरल्यासारखं होत असेल, रात्री स्वप्न विचित्र पडत असतील तर ते सुद्धा स्वप्न पडत नाहीत, ते सुद्धा नष्ट होऊन जातात. तर पहा, कालाष्टमी ही 4 जानेवारीला आहे म्हणजे उद्या गुरुवारी आहे. त्यामुळे आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट, अडचणी, त्याचबरोबर जे दुःख आहे तर ते दूर होऊन जाते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते सुद्धा नष्ट होऊन जाते. आता बघा, आपण स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेलो. उद्या सकाळी आपल्याला जो स्वयंपाक करायचा आहे त्यात पहिली पोळी आपण बनवणार आहोत. तर ती पहिली पोळी बनवायची आहे. त्या पहिल्या पोळीवर आपल्याला एक गुळाचा खडा आणि चणा डाळ ही आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर दुसरी चपाती किंवा दुसरी भाकरी आपल्याला बनवायची आहे आणि ती बनवल्यानंतर तर बघा, आपल्याला ही भाकर एका भांड्यामध्ये काढायची आहे आणि त्यानंतर आपल्या करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे ते बोट आणि आपलं मधलं बोट, या 2 बोटांनी आपलं जे करंगळीच्या शेजारचं बोट आणि जे मधलं बोट आहे, मोठं बोट, तर त्या 2 बोटांनी आपल्याला तेलामध्ये बुडवायचे आहेत आणि मधोमध, भाकरीच्या मधोमध आपल्याला अशी एक रेष काढायची आहे, उभी रेष द्यायची आहे आणि त्या भाकरीचे आपल्याला 2 तुकडे करायचे आहेत. तर त्या एक तुकडा आपल्याला भाकरीचा जो काळं कुत्रा आपल्या घराबाहेर असेल किंवा कॉलनीमध्ये कुठे असेल तर त्या काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचे आहे आणि दुसरा भाग जो आहे तर तो आपल्याला आपल्या
दुसरं कोणतंही कुत्रं असू द्या, म्हणजे ते व्हाईट असू द्या किंवा मग ब्राऊन कलरचं म्हणजे तांबडं असू द्या, कोणतंही असू द्या, त्याला खाऊ घालायची आहे. तर बघा, ही पोळी जर कुत्र्याने पूर्ण खाल्ली तर आपण असं समजायचं की आपल्यावरती कालभैरवनाथांचा आशीर्वाद आहे. तर आपल्यावरती कालभैरवनाथ हे खुश झालेले आहेत, ते प्रसन्न आहेत आणि आपल्यावरती त्यांचा कृपा आशीर्वाद आहे असं समजून जा. जर तुमच्याकडे 2 वेगवेगळ्या कलरचे कुत्रे जरी नसतील, जर सेम कलरचे कुत्रे असतील, त्यांना जरी तुम्ही खाऊ घातले तरी चालेल. परंतु बघा, जर त्या कुत्र्याने फक्त त्या भाकरीचा वास घेतला आणि ते खाल्ले नाही, तर समजून जावं की तुमच्यावरती कालभैरवनाथांचा आशीर्वाद नाही. म्हणजेच काय, तुमच्या जीवनामध्ये भरपूर सारे संकट, अडचणी आणि दोष आहेत. त्यामुळेच ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत. त्यामुळे बघा, जर आपल्यावरती असा कालभैरवनाथांचा आशीर्वाद नसेल, तर मग तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येक महिन्याच्या कालाष्टमीला तुम्हाला कालाष्टमीचं व्रत करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अशी ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे. यामुळे काय होईल की आपल्या जीवनामधले जे काही संकट आहेत, अडचणी आहेत, जे काही आपल्या काही प्रगती होत आहे, त्या प्रगतीमध्ये जे अडथळे निर्माण होत आहेत, तर ते सुद्धा दूर होऊन जातील आणि आपल्या पतीची, घराची, मुलांची खूप सारी प्रगती होईल आणि कालभैरवनाथांचा आपल्यावरती आशीर्वाद राहील. तर पहा, प्रत्येकाला असं वाटेल की कालभैरवनाथ नेमकं आहेत कोण? तर पहा, जेव्हा माता सतीने यज्ञकुंडामध्ये स्वतःला जाळून घेतलं होतं, तेव्हा तिचे जे काही अवशेष आहेत, तर ते जेव्हा शंकर भगवानांनी तिला उचलून ते ज्या ज्या ठिकाणी चालत गेले, ते पृथ्वी तलावरती जिथे जिथे तेच पडलेले आहेत. 51 शक्तिपीठे तिथे निर्माण झाली आणि त्या 51 शक्तिपीठांच्या जवळ एक एक रुद्राक्ष जो आहे, तर तो शंकर भगवानांनी ठेवला आणि हा रुद्राक्ष म्हणजेच शंकर भगवानांचे कालभैरवनाथ रूप, म्हणजे कालभैरवनाथ रूप. आणि हे जे रूप आहे, तर ते ह्या शक्तिपीठांचं रक्षण करतात. त्यामुळेच या कालाष्टमी जे आहे, तर त्याला कालभैरवनाथांची पूजा केली जाते. त्यांचे उपवास केले जातात आणि ते कालभैरवनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.